विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्कडवाडी गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी ही माहिती दिली. ईव्हीएमवर आक्षेप घेत या गावाने चाचणी मतदानाचा निर्णय घेतला होता. मार्कडवाडीमधून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार. आधी राजीनामा द्या, सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल. सोलापूरच्या माळशिरसमधील मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात भूमिका घेत मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच ठिकाणाहून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ईव्हीएम विरोधातील लॉंग मार्चची सुरुवात करणार आहे. आधी प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. सरकारच्या मनात मतांची चोरी करणारा डाकू लपला. मार्कडवाडीच्या घटनेकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची गरज असल्याचं म्हणत पटोलेंनी टीका केली आहे. तर विरोधकांकडे मुद्देच नसल्यानं ईव्हीएमचा नवा मुद्दा काढल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी हल्लाबोल केला. सरकारच्या मनामध्ये जे काही लपलेलं आहे, जो चोर लपलेला आहे, जो डाकू लपलेला आहे मत चोरायचा, तो मार्कडवाडीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे. आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं, मार्कडवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. काहीतरी मुद्दे शिल्लक नसल्यामुळे आता तेवढाच एक विषय घेऊन चालले आहेत. मार्कडवाडीमध्ये लोकांना मतदानापासून रोखलं गेलं. ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरणं गरजेचं असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर वायनाडमध्ये काँग्रेस ईव्हीएमवरच जिंकली आहे. राहुल गांधींनी तिथून मोर्चा काढावा असा टोला शंभूराज देसाईंनी लगावलाय. गावाने ठरवलं की बॅलेट पेपर वरती वोटिंग घेऊया. इलेक्शन कमिशन पासून सरकार इतकं घाबरलं की तिथे 144 लावला. त्यांना सगळ्यांना मतदानापासून रोखलं, जो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे. मग का तुम्ही घाबरलात? कारण त्यांना माहिती आहे ह्याच्यात जर वरती खालती झालं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे लोणी जाईल आणि महाराष्ट्रात आग लागेल. वायनाडमध्ये काँग्रेस जिंकली ना, बॅलेट पेपरवरच जिंकली ना, तुमच्या बॅलेट बॉक्सवरच जिंकली ना, मग तिथं पण काढायचा का मोर्चा?